असं जीवावर येते या दुकानात यायचं. हा मी मागून काय राहिलो ते विचारून काय राहिले. आता गरज आहे का मी आई करून माझ्या आबाजी करून कोणी करून याला काय करायला लागते. भाजी दुकान लावून बसले इकाच आहे का नाही इकाच आहे काय मी बा जास्तीच्याच गोष्टी असते ना निरा जास्तीच्या गोष्टी असते. भाजी कोण करून हे कायले पाहिजे ते कायले पाहिजे कायले ठेवलं काय मी दुकानात मी इकाच ठेवलं का चौकाच्या कसं ठेवलं मला यावंच नडत नाही दुकानात यावंच नडत मला द्या भाजी पाठवते मला. हा जाय म्हणते रोज म्हणते जाय म्हणते स्वतः येत नाही मलाच पाठवते आणि बुढी अशी आहे निरा मला चौकाच्या करत राहते हे कायले पाहिजे ते कायले पाहिजे. आज काय विचारून राहिली तू आई करते का म्हणजे स्वयंपाक का तू भाजी कर इला काय करायला लागते माझ्या घरी कोणी स्वयंपाक करून काय करायला लागते भाजी विकायचं का नाही चौकशाच नाही ना लय चौकश आहे. हाय ना फुलगोबी असेल तर द्या मग द्या लवकर द्या ते गाजर द्या आणि वाटाणा द्या. नाही बाबा काय तुला काय म्हटलं स्वयंपाक कोण करून देईल तू वावरात नाही गेली काय तू आजी आई तू वावरात गेली असेल ना मग स्वयंपाक कोण करून दिला रे. हा मी आजी नाही गेली वावरात अहो आजी तुम्हाला माहित नाही का माझ्या आईने स्वयंपाकाला बाई ठेवली ना बाई लावली स्वयंपाकाला आमच्या घरी ते येते मग दुपारी मग मला सांगते जाय बाबू हे भाजी घेऊन ये ते भाजी घेऊन ये मग मी येतो दुकानात तुमच्या तुम्ही रोज तेच विचारता बा आम्हाला आता विचारू नका उद्यापासून नाही आमच्या घरी स्वयंपाकाला बाई आहे ना बाई येते ते मग ते करून देते आम्हाला पाहिजे ते द्या पण लवकर. ओ नाही ते आईने स्वयंपाकाला बाई ठेवली म्हणतो कोण आहे रे बाबा कोण आहे रे कोणती बाई आहे बाबा. नाही ना बा मी आहे का म्हणून कोणा सांगू नको म्हणे आपल्या घरी बाई लावली म्हणून तुम्ही सांगू नका कोणाला. आता काय ना गोष्टी तुम्हाला सांगून द्यायला आमच्या घरी बाई येते म्हणून स्वयंपाकाला सांगू नको आजी कोणाला आमच्या घरी बाई येते म्हणून द्या ना लवकर चालली जाईल ना ते आम्हाला येत नाही ना भाजी गिजी करता द्या ना लवकर मग उपाशी ठेवता का आम्हाला घेऊन देतो ना पटकन चालली जाईल ना ते. नाही नाही बापा ये ना बाई लावली नानी बाईने स्वयंपाकाला बाई लावली सांग दोघे जण वावरात जाते घरी स्वयंपाकाला बाई लावली म्हणते. ओ नाही बे मला वाटत होतं बापा तू आवाजच करते म्हटलं भाजी गिजी सांग मला काय माहित बापा बापा बाई लावली काय रे लय मोठे लोक झाले रे तुम्ही बाई घे स्वयंपाकाला. नाही बाई सांग मी आपली एवढं मोठं सारं काम धाम करून दुकानात येतो बापा शेदरे गिदरे करून देतो सारेचे घरचंही करून ठेवतो सारा धंदाही करतो नाही ये ना बाई घे लावली स्वयंपाकाला बापा नानी बाईचं तर लास्ट थाट आहे बापा स्वयंपाकाला बाई घे नाही बाई. मग आजी तुम्हाला काय वाटलं आणि माझे बाबा काम करून राहिले आई काम करून राहिली माझी आजी काम करून राहिली माझी आप्पाही काम करते आम्ही सगळेजण काम करतो ना मग आम्ही आता स्वयंपाकालाच नाही फक्त रोज एक पार्टी बाई येते सळा टाकते सारवते झाडून टाकते सगळ्याचे कपडे धुते भांडी घासून टाकते आणि मग दुपारी स्वयंपाकाली बाई येते पण पाहिजे पण कोणाला सांगू नका फक्त माझ्या आईने तर मलाच मारून काय सांगितलं म्हणून सांगू नका कोणाला. काय सांगता काय रे मला तू तुला काय वाटून राहिलं रे तू सांगून राहिला मी ऐकून राहिली नाही रे तुला काय मॅटर दिसून राहिली मी स्वयंपाकाला बाई लावली म्हणतं सळा सारवणारी बाई लावली म्हणतं बापा भांडे घासायला बाई लावली म्हणतं काही सांगता काय रे खोटा रे माझ्यासमोर खोटं बोलून दिला तू काय रे आधी खोटं नाही बोलून दिलं ना मी खोटं काय बोलू आईला विचारा ना विचार सोनेला विचार का सोने आपल्या घरी स्वयंपाकाला बाई येते ना सांगा आजीला. बापा नानी बाई तर लय म्हणजे मला समजूनच नाही नानी बाईचं काही पैसे नाही म्हणते बचत गटाचे पैसे भरत नाही हप्ते भरत नाही बचत गटाचे पाहिजे घर कामाला बाई लावली दोघी मायले की दिवसपासून पार्टी दिवस निघाल्यापासून दोन खेपीच्या वावरात जाते त्या पायटचे जाते दुपारचे जाते अजून म्हणून लावलेच नाही ना बाई बापा रोज लय ना लय रोज सुरू आहे ना बरोबर आहे आता पोरग बरोबर सांगून राहिला बचत गटाचे पैसे भरत नाही कालच पाहिलं ना पासबुक दोघी तिघीचे पैसे अजूनही आले नाही ना. बरं पाय तुम्ही आता हिला कामाला बाई लावते घरी आणि आमचे पैसे भरत नाही बचत गटाचे पाहतो मी पाहतो. बरं आधी देता का मला भाजी ते बाई गेली असं तर मग काय देऊ मग आम्ही भाजी नाही ना घरी तिच्या पोळ्या घ्या झाल्या असतील ना करणं दे ना लवकर ठीक आहे थैली टाका लवकर मोजा लवकर. बरं काय रे बाबू पैसे आणले का ते गाजर आणि वाटाण्याची शेंगा लय महाग आहे ना तेवढे पैसे आणले का रे किती गुण राहिले तुमचे पैसे सांगा पहिले मला बाबू 100 रुपये होऊन राहिले रे. अप्पा म्हणे तुमच्याकडे दैनाचे पैसे आहे म्हणे दैनाचे पैसे दिले नाही म्हणे तुम्ही अजून तर मग ते पैसे आणि 50 रुपये आणि अजून मग किती राहते सांगा मग. नाही दैनाचे पैसे असं दैनाचे पैसे कापून घेते का भाजीतून बरं आणि ते आणते 50 रुपये दे इकडे आणि ते आवाज मला किती काय दैनाचे पैसे काय त्याला मांडून ठेवले असतील ना सांगा मला मग आणते दे इकडे हे घ्या द्या भाजी खाली दे इकडे सोने चल लवकर. बरं पाहिजे ते जरा सगळं ते कामवालीचं स्वयंपाकी बोकालीचं कोणाला सांगू नका सांगा तर बघ मी आपदून जाईल माझी आईला मारून मला पहिलेच लपून येते ते बाई कोणाला माहिती पडलं पाहिजे म्हणते गावात माझी आई म्हणे गावातले लोक एवढे सुदे नाहीत म्हणे लय पोट दुखते म्हणे गावातले लोक असं समजलं म्हणे ते बाई
एवढ्या आहे त्या याचे पैसे देऊन दिलेले गटाचे घेऊन ठेवले पण त्याचं नाव नाही महिन्याच्या महिना पैसे भरत नाही बरोबर सांगतो मी छायाला सांगा लागन का ते नानीबाईचं तर असं पाय म्हणून नाही बी नानीबाई लयच खालमानी पाताळ धंदे निघाली बापा येतं कोणाला माहिती नको उद्या म्हणते गावात सांगू नको म्हणते कोणाला आणि बाई लपून लपून येते म्हणते स्वयंपाक करायसाठी नाही बी सांग बायका थोड्या हुशार बायका होया आपण बसलो नाही रे इथं काम करत मेहनत करत मी आता जरा घरात दुकानच बंद करायला लागते मला तर जास्त लागते घरी जातोच मी सांगतो तिला सारं नाही बी का होते सासू काय झोपली का बाबा जेवण नाही झालं झोपाय चालले का तुमच्या काकू आता काय आम्ही दोघीच जणी होतो ना आज जेवायला तर गेले शिदरे वगैरे घेऊन आणि पिंकू नसते घरी आम्ही घेतलं मी जेवण घेतलं आणि आताच नेमक्याच आई गेला तिकडे झोपायला बोलवतो ना मी बसा तुम्ही थांबा मी आवाज देतो कोण होय मग कोण आलो ओ नाही कांता होय ते बाय मला आवाज आलाच मला वाटलंच कांता होय म्हटलं का आता दुकान बंद केलं काय हो जेवली हो नाही हो जेवण वाचच आहे आताच मी दुकान बंद केलं जाता जाता म्हटलं याला भेटू म्हटलं छाया संग मला जरासं बोलायचं होतं बचत गटाचं घरी गेलं की येणं होते का मग अजून संध्याकाळचं दुकान उघडा लागते मग घरी गेलीच नाही मी सारखी झाली इकडे नाही बे अच्छा पाणी किती आणणं का कांता जेवतं काय जेव ना काय माय आम्ही आताच जेवलो बिचारे त्या फोन केला कोण नाही गेलो थांबलोच होते यासाठी जेवायला नाही जेवलो असतं मस्त तिघी जणी आताच जेवलो मटकीत जेवली आणि गेली बिचारे खोलीत सांग जेवतं काय जेव ना आहे ना स्वयंपाक नाही बाबा जेवत नाही मी माझ्या घरी स्वयंपाक आहे ना काय भूक लागते मी चांगलं पोटभर खाऊन जात असं दुकानात आज कोण नव्हतं आता दुपारचं मग दुपारची मी आजकाल जराशी बंद करतो नाही तर मी दुपारी नाही येत घरी तिथंच बसतो मी काय करतो घरी जाऊन घरी कोण असते मी दुकानातच तिथंच मला वाटलं तर तिथंच लोटतो जराशी जेव्हा काही नसते बाप्पा मी चांगलं पोटभर खाऊन जात असतं मला काही भूक नाही लागत काही आणि तिथं असतेच काही ना काही काकडी खाय हे खाय ते काय टमाटर खाय माझं चालूच असते माझ्या पोटात काय जागा नाही बाप्पा मला नाही जेवा लागत बरं का काय झालं काय म्हणून राहिली बचत गटाचं अच्छा नानीबाईचं म्हटलं हिशोब काय काय नाही नानीबाईनं सर पहिलेचे भरले का पैसे आणि आता हप्ता गिफ्ता भरून राहिली का बरोबर पाय बरं जरा सांग बरं मला बापा कहू ना काय झालं नानीबाईचं कोण विचारून राहिले नाही पहिले पाय ना जरासं अच्छा सांगा मला तुला माहित असेल ना सांग बरं किती राहिले काय राहिले कालच मी पासबुक आणलं ना वंदीचे तर असतेच 12 महिने वंदीचे पैसे राहते त्या महिन्यात कधीच जात नाही ते आणि एक नानीबाईचे असते सांगा जरासं मला पाय बरं नाही काकू ते ना मागच्या महिन्यात दिले त्याच्या पहिलेचे दिले या महिन्याचे पैसे राहिले त्याचे अजून आणि ते तर आपण दिवाळीच्या वक्ती आपल्याला जे नफा झाला होता सारेले तर मग नानी पण ते पैसे 2000 मध्ये दिले होते त्याला पण आपल्याला जवळजवळ मला वाटते किती झाले ते आपल्याला 4,500 रुपये आले होते ना मग त्यानं बाकीचे पैसे अजून त्याच्यात देऊन टाकले होते मला आणि आता घेऊन राहिले ना ते एक आता मला वाटते ह्या महिन्याचे राहिले फक्त आणि ते जे त्यानं घेतलं होतं त्यातले राहिले काही अजून मला वाटते 1200 का 1300 रुपये काहीतरी राहिले त्याचे अजून आहे ना माझ्याजवळ सारं लिहिलंय काय झालं काकू कोण विचारून दिलं तुम्ही असं अजून राहिले नाही 1200 रुपये राहिले म्हणून राहिले तू या महिन्याचे राहिले बरं सांगतो मग नानीबाईला आता आज भेटतो मी नानीबाईला जातो घरी नानीबाईचे घेऊन येतो मी छाया ते पैसे पाय आज तुला आणून देतो आज सारे पैसे आणून देतो बरोबर राहिले ना असं माहिती पण काय झालं बापा कहू ना नानीबाईच्या घरी काय झालं कहू म्हणजे काही झालं काय झालं कांता हा काकू त्या काय म्हणे मला देतो म्हणे ना ते बरोबर 2 नाही तर 3 तारखेपर्यंत त्या मला पैसे आणून देत असते तसे आपण 10 तारखेला पैसे भरतो ना मग आता तुम्ही घरी काय जाता मग देतो म्हणते त्या देते आणून नाही बाई अहो तुला सांगितलं ना माझ्या छाया तू म्हणशील की बापा नानीबाई कशी आहे म्हणून शांताबाई अहो बिचारी आता तिचा नातू आला होता मला म्हणे अर्धा किलो फ्लावर नेलं अर्धा किलो वाटाणे शेंगा नेल्या अर्धा किलो गांजर नेलं रोज येते रोज दुपारी येते बरोबर थैली घेऊन येते आणि मस्त भाज्या गिज्या काय पाहिजे काय नाही सारं घेऊन जाते रोजच्या रोज आणि पैसे देते मला पैसे घेऊन येते चांगले 100 रुपये होते त्याच्या रोजचे देते ना पैसे देते मग मला काय वाटलं बिचारी आतापर्यंत म्हटलं माहिती ह्या तर दोघी वावरात जाते आबाजीच करत असतील म्हटलं आता आपल्याला माहिती आहे आबाजीला चवायचं खाले पाहिजे म्हणून आबाजी कसे चटकेला म्हणून खासाठी तर मला वाटलं बिचारी आबाजीच करते म्हटलं तर मग मी आज त्या पोराला विचारलं म्हटलं काय रे म्हटलं तू आई घरी नाही तू आजी घरी नाही स्वयंपाक कोण करते रे म्हटलं मग एवढं गांजर गिजर नेऊन राहिला म्हटलं वटाणा गिटाणा कोण करते रे म्हटलं भाजी गिजी ते पोरगं काय म्हणे पाहिजे म्हणे फक्त कोणाला सांगू नका म्हणे नाही तर मग मला कल्ला करण म्हणे नाही हो स्वयंपाकाला बाई लावली म्हणते ते ना स्वयंपाकाली बाई ती बाई रोज दुपारी येऊन स्वयंपाक करून देते म्हणते आणि बिचारी एक दुसरी बाई आहे म्हणते अजून पायटी येते म्हणते सडा सारून भांडे कपडे गिपडे सारं धुवून ते बाई जाते म्हणते आणि ह्या दोघी जणी पाईपासून पाईपच्या वावरात जाते अजून घरी आल्या अजून जाते म्हणते दुपारी मग शेजारी घेऊन जाते म्हणते मस्त अजून कामाला बाई लावली ते ना का छाया आपल्याला काय सांगते का म्हणते अडचण आहे असं आहे तसं आहे पैसे नाही आहे ह्या महिन्याचे पुढच्या महिन्यात देतो पुढच्या महिन्यात त्याच्या पुढच्या महिन्यात देतो पुरे पैसे तर कधीच भरत नाही
काय हे करा म्हणून, काय मागा बापा, राहू दे आपण म्हणतो की राहू दे. आणि पाय नानी बाईची करेनी पाय केवढी करेनी आहे दोघी मायलेकीची. कांता अतुल आला होता काय त्या दुकानात? नाही बे, अहो तो अतुल बिचारे, तू काय त्याच्यावर करून राहिली हो? आणि तो कसा तो लय गमते आहे ना तो. भलं बोलते तो, लय बोल काय तो. बाई लावते का नानी बाई काही बिचारे. तू कोणाचं ऐकून राहिली? अतुलचं ऐकून राहिली का? अहो तो गमते आहे ना, तसंच बोलते तो. बाई लावते का नानी बाई? काय माहिती आपल्या गावात सांग बिचार कोणाच्या घरी बाई आहे का स्वयंपाकाले कामाले? नाही त्या लेकरावर विश्वास ठेवून राहिली तू. ऐक पाय बी, मला वाटलं काय झालं म्हटलं. नाही बाबा, लावली असेल तर आपल्याला काय माहिती. आता लेकरं काय खोटं बोलून राहिले? त्यांनी एवढ्यानं सांगितलं मला म्हणे कोणाला सांगू नका म्हणे. त्यानं असं सांगितलं मला, घेपा म्हणे कोणाला सांगू नका म्हणे गावात. माझ्या आईनं सांगितलं म्हणे मला की गावातले लोक लय खराब आहे. कोणाच्या असं कानागिनावर गेलं तर लोकांचं लय पोट टोकते म्हणून. तर सांगू नको म्हणून. त्या बाईला सांगितलं म्हणे त्या आमच्या घरी येतो तर हे कोणाला सांगू नको म्हणून. आणि मला म्हणे पाहिजे म्हणे आता मी बोलता बोलता तुम्हाला सांगून दिलं म्हणे कोणाला सांगू नका म्हणे. सांगून तू म्हणतो खोटं बोलून राहिला म्हणते. नाही तो खोटं नव्हता बोलून राहिला ना, खोटं नव्हता बोलून राहिला होतं. तुला वाटत असेल तर कर ना, फोन घेऊन करून जाऊन पाय मग कोण स्वयंपाक करून राहिला तर. हो काकू, त्या गंमत करून राहिला तुमच्या बैगी नाही त्याच्या घरी बाप्पा, बैगी नाहीये. आणि ते आबाजी करते दुपारी. मला पिंकूने सांगितलं आबाजी करते दुपारी. बाप्पा पोहे मॅगी शिरा हे पिंकू असते ना कधी कधी खासाठी. मला सांगते ना पिंकू घरी आल्यावर आबाजीनं पोहे केले होते, आबाजीने शिरा केला होता. अहो आबाजी करते स्वयंपाक. याच्या भाज्या गिज्या आवडत नाही त्याला. मग मस्त ते दुपारी करते म्हणते, भाजी गिजे सारं करते म्हणते. पापड गिपड कुरड्या गिरड्या तळते म्हणते मस्त. त्या पिंकून सांगितलं ना मला बैगी काय ते त्याच्या घरी. मग त्याने काय मला काय एवढं मोठं खोटं सांगितलं का त्याला? नाही बाई, काय खोटं बोलतोय पोरगं. हात बिलकुल मला तर असं वाटलं का खरंच म्हटलं आहेच म्हटलं याच्या घरी बाई. सांग एवढं खोटं बोलते का तो? नाही बाई पाय खोटं बोलला तुला सांगतो. बाई आहे काऊन सांगितलं त्यानं असं एवढं? बापा बाई गी असं कोण सांगितलं त्यानं तुला? माझ्यासून खोटं बोलला का तू? बरं येऊ दे त्याला आता, दुकानावर येऊ दे त्याला, सांगतोच त्याला. माझ्यासून खोटं बोलला नाही, पण तरी पण का आता तू खोटं बोलला का काय बोलला बिचारी आपल्याला कसं समजून? खरंच लावले असेल बाई इथं. आणि पैसे दिले मला पहिले का छे? हो मी सांगून राहिली ना बाई गी काही नाहीये. तो असंच बोलला तेव्हा सांगा माहित नाही कोण बोलला बापा, कोण त्यानं तुला सांगितलं. बाई गी कायची लावते हो? आपण बाया गे लावतो काय हो? आणि त्या बिचारे पायपासून वावरात जाते, दोघी एवढ्या मेहनत करते आणि बाई लावते का होते कामासाठी? आणि सांग बरं मला, सांग तू गावात कोणती बाई भेटते आपल्या स्वयंपाक करायसाठी, दोन भांडे करायसाठी? बाई तरी भेटते का हो? एक बाई तर गावात नाही आता, सारे वावरात असते आपली. कोणी करते का? एवढा मोठा रोज आहे वावरात, कोण करते हो घरात काम? नाही दिवाळीच्या वक्ती भांडे घासायला बोलावलं कोणाले, त्या वरच्या भीतीला बिचार हात नाही पुरत. भीती सरवायला बोलावलं तर येत नाही ना बाया, एवढं काम असते त्याला. कुठं हो बाईन गी बिचार? नाही तुला कसं खरं वाटलं? सांग एवढं पोरगं बिचार येते असून काही बोलून गेलं आणि तुला खरं वाटलं नाही बाई? देते त्या पैसे कसे देते ना घरी गिरून जागत बापा. नाही आता तिला काय फोन करून तिला विचारू का तुला घरी कोणती बाई येते म्हणून स्वयंपाकाला? काय बापा कांता, त्या लकड्याच्याच बिचारे लेकरं होते. आता तसंच बोलते ना होतं, तसंच बोलते तो. सांग नाही बी नाही काय नाही बापा, खरं आहे का खोटं आहे तो? लेकरं भल्ले आहे तो याचे. भले लेकरं बापा, भल्लाच होतो तो, लयच आहे बापा तुला, तर लयच आहे निरा. असं बोलते का बस निरा. त्याच्या संग बोलणं म्हणजे चुकीचंच आहे बापा, गुन्हाच आहे त्याच्या संग बोलणं म्हणजे. पाय आता केवढ्या हाताने मला फसवलं माहिती. बाई आहे नसं आहे तसं आहे सांगू नका म्हणे कोणाला. पाहिजे म्हणे मला मारून म्हणे मायानं मला यानं सांगितलं म्हणे कोणाला सांगू नको म्हणून. पण आता बोलता बोलता मी तुम्हाला सांगून दिलं म्हणे. सांग माय एवढंसं पोरगं बिचारे पाय वा केवढा आहे वा. चल बापा जातो मग मी घरी, जातो जराशी घरचे भांडे गिंडे राहिले माय बी. मला वाटे म्हणा मी विचार करून राहिली बाप्पा की म्हटलं आपण सारे घरातले काम धाम करून दुकान उघडायला येतो म्हटलं मी. ह्या पाय म्हटलं माय बी वावरात चालल्या पायपासून दुपारी जाते पायटी जाते निरा वावर 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 सुरू यायचं. नाही बी कामाला तर मला विचार खरंच वाटलं. मला काय वाटलं म्हटलं आता एवढं मोठं रोज आहे म्हटलं तर जात असतील म्हटलं, होत नसेल म्हटलं करणं, मग लावली असेल म्हटलं. आता काय लावत नाहीत की तर मला खरंच वाटलं. सांग बिचारे काय बी कांता नवलच आहे बापा. सांग त्यापर्यंत तुला सांगितलं, सांग बरं बिचारे काय बापा. जाते बापा काय खरं आहे काय खोटं आहे. चल मी चालली मग मी घरी जातो बापा. थांब ना तुला म्हणून राहिली जेव म्हणून, जेवण जा इथून दुकानात. चहा घे नाही तर गाव चहा कर ना, चहा घे. नाही बापा चाय नाही पाहिजे, जातो ना मी जराशी झोपतोय बापा. मी मला आजकाल विचार जराशी झोप येते दुपारची, झोपतो मग मी. तसंही दुपारी कोण नसतं, कोणी नाही भाजी घ्यायची घ्यासाठी. मग मी झोपते जराशी आणि जातो मग अजून 5 वाजता उघडतो मग अजून. चल मग जातो मग मी. नाही चल ना मी येतो मग, मला पुष्पाच्या घरी जायचं आहे हो. छाया जाऊ का मग मी आताच? मी जरा घरात जाणार होती. जाऊ दे मग जातो ना मग आताच जातो. तिच्या घरी विचार पाहुणे येऊन राहिले पोरीला पाहासाठी, तर मग जरासं काम आहे म्हणे ते काय तिला आणं लागते काय नाही कसं स्वयंपाकाचं हे ते. तर मग जरासं
फोनवर बोलल्यापेक्षा तिला म्हटलं मीच येतो म्हटलं, मग आपण ठरवू म्हटलं. छाया जातो मग मी. नाही बे, पाहुणे पाहिले येऊन राहिले का? कुठचे आहे बाप्पा पाहुणे घेऊन? अहो इच्छेच पिंपळगावचे होय. असं का? काय करतो पोरगं? शेती आहे हो, शेती आहे घरी. 3 भाऊ आहे, शेती आहे. शेतीला आहे म्हणते बापा 70-80 एकर शेती आहे म्हणते. सारी बागायती शेती आहे म्हणते. आणि तिघे भाऊ शेतीच करते म्हणते. 2 भावाचे लग्न झाले, हा सगळ्यात लहान आहे. एकच राहील लग्न. तर मग त्याचा निरोप आला, त्याला कुठून समजलं म्हणते पोरगी आहे लग्नाची, असं तसं चांगली पोरगी आहे ते. मग त्यानं लाला मामाजवळ निरोप दिला त्यानं. मग लाला मामा मागच लागले म्हणे पाहूनच घ्या पाहूनच घ्या. तर मग बिचारे आता तेच बोलायचं होतं जरा सक्तीला. तर ते म्हणे की फोनवर किती बोलणं होतं. तिला म्हटलं फोनवर राहू दे, मी घरी जातो म्हटलं. मग आता कसं स्वयंपाक हे ते किती पाहुणे येतील काय येतील. तर तिला म्हटलं मग तू काळजी नको करू, मी आहे ना म्हटलं, मी पाहतो म्हटलं. म्हणून तिला म्हटलं मी घरी येतो घरीच बोलू म्हटलं. मग नाही का मग रिंकू मास्तरीन होय. मग मास्तरनी पाहिला का तिने एखादा? मास्तरनी पाहिजे का तिला? तर मास्तरले तर मास्तरीनच पाहिजे असते बापा, मास्तरीनले मास्तर पाहिजे असते. हे कोण वावर घेऊन आले पोरं कोण पाहून राहिले बापा? नाही हो, तिचं तसं नाही बापा. रिंकूला विचारी पोरगी आहे. तिनं लय विचार केला. ते काय म्हणे मला म्हणे दूरचं नाही पाहिजे म्हणे, जवळपासच पाहिजे. काऊन की माझी शाळा इथं आहे म्हणे आणि मी नोकरी तर काही सोडून आणली. किती प्रयत्न केले बापा इथं बदली करून घ्यासाठी. झाली तिची बदली, आली ते गावात. आता 3 वर्ष काही घर नाही तिले. आणि अजूनही जर मग तिला ते म्हणे पुढं वाटलं असं तर बाईले थोडंसं करतात म्हणे, देते म्हणे असं. तर तिचं म्हणणं आहे बापा मला दूरचंही नाही पाहिजे. आणि नोकरीवाला तर म्हणे मास्तर भेटलाय समजा, कोणी मास्तरी असला आणि अजून दुसरी नोकरी असली तर ते तो कुठं राहीन मी कुठं राहीन. नाही तर मला जावं लागेल म्हणे, नोकरी सोडायला लागेल असं तसं. नोकरी तर काही मी सोडत नाही म्हणे. आणि मला गावातच आवडते म्हणे, म्हणून तुम्ही आपलं गाव मागून घेतलं म्हणे. मला गावातच पाहिजे आणि जवळपासचं पहा म्हणे, येणं जाणं करता येते. आणि वावरवालाच पाहिजे म्हणे, मस्त राहते म्हणे वावरवालाच. मला वावरवालाच पाहिजे, फक्त निर्व्यसनी चांगला पोरगा पाहिजे म्हणे. किती वावर पाहिजे असं तसं तिचं तसं काहीच नाही हो बाई. पण तिने ह्या 2-4 गोष्टी सांगितल्या त्या की मला वावरवाला पाहिजे, गावातलंच पाहिजे, मला गावातच आवडते म्हणे. मला शहरातही नाही आवडत, गावातच राहायला मला आवडते म्हणे. आणि वावरवालाच पाहिजे म्हणे मला. तर मग आता मग तिने सांगितलं तसं मग तसंच पाहून राहिलं मग आम्ही. मग काय नोकरी गिकरीवाला त्याची इच्छा नाही आहे ना. आणि बरोबर आहे तिचं, एवढी शिकली बिचारी पोरगी, नोकरी करून राहिली. मग तसंच होते नव्हते, नवरा कुठं बायको कुठं, माय लेकरं कसे आणि काय लकात होते बापा. हे चांगलं आहे ना, चांगलं आहे तिचं, तिची इच्छा आहे ना. मग तिची इच्छा आहे होऊन राहिलं तसं. हे पोरं काय ना तसंच आहे बिलकुल. त्याला माहिती आहे हे नोकरी करते असं तसं, तरी त्याची हरकत नाही आहे. आता आल्यावर समजून दे आता मग काय नाही तर पुढचं कसं काय पाहू आता. असं तिला असंच पाहिजे म्हणजे तिला गावात आवडते. हा आता ते आपल्या लेकरं याला गावातच आवडते ना, नाही तर काय. तर माझ्या पोरगं नाही का बाय बरं, घेतलीच ना त्यांना शेवटी बदली करून. आता घरून येणं जाणं करून राहिलं, राहतच नाही म्हणे तिकडे. आवडत नाही म्हणे लेकराला विचार. बरोबर आहे ना, बरोबर आहे तिचं. नाही तर काय तर बापा, नाही तर नोकरी लागली की येते का पोरं गावात? तिकडेच राहते ते, येत नाहीत ना. त्याला यावं नाही वाटत, गावात यावं नाही वाटत. कोणाला यावं वाटलं तर येता येत नाही. तर नोकऱ्या गिकऱ्या असतात तर येता येत नाही. पण कोणाकोणाला यावं नाही वाटत ना, शहरातच आवडते त्याला. आणि आजकालच्या पोरी बाबा, पोरीला आवडते काय गावातला नवरा शेतकरी नेनते. नाही रिंकू चाललं का ते बापा. रिंकूनं पहिलं सांगितलं होतं की मला शेतकरीच पाहिजे, मला शेती घेती असंच आवडते म्हणे. आपलं खेडं शेती आपले लोक हेच पाहिजे म्हणे मला काही दुसरं पाहिजे नाही म्हणे. आता पाहू बाई मग आता हे पाहुणे आले की. नाही का काय सांगून राहिले मग पाहुणे? हो आता उद्याचाच गुरुवार आहे बिचारे, शनिवारी नाही तर रविवारी म्हणून राहिले ते. आता रिंकूला सुट्ट्या नाही ना. आता रिंकूला शनिवारी सुट्टी असली शनिवारी, नाही तर मग रविवारी म्हणून राहिली ते का रविवारी बोलवा म्हणून. आता आज उद्या त्याला सांगाच लागते की शनिवारी येता की रविवारी येता. पाहू मग आता. असं नाही आता रिंकूचं लग्न म्हणून राहिलं नाही. चल बापा मग चल मी जातो घरी. मी चल मी चालली ना, मी जातो तिकडे. छाया जातो मग मी मावशीच्या घरी जाऊन येतो. हा जा ना मग, जाऊन या मग.